बेफिकर होतो. कोणाला काय करायचं करू द्या, पण हे असंच जगायचं, असं व्यसनाधीन होत असतो. मग व्यसन कोणतंही चांगलं नाहीये. कोणतेही व्यसन अजिबात चांगलं. मग व्यसनाधीन होऊन मग शरीरावर दुष्परिणाम होतात. मग असंच त्यात हे होऊन जातो, अंत होतो असंच. पण तुमचं मन काही तणावमुक्त होणार नाही. कारण मनाला तणावमुक्त करायचं आहे तर तुमच्या मनात जे आहे ताणतणाव, जे डिप्रेशन आहे, ते कोणत्या कारणामुळे, ते कारण आपण बाहेर टाकायला पाहिजे. स्वच्छतेने जगायला शिका, मन मोकळेपणाने जगायला शिका. तुम्ही व्यसनाधीन होऊन लोक काय म्हणते तेव्हा त्याचा विचार करण्यापेक्षा आत्ताच विचार करा, लोकाला काय म्हणायचं म्हणू द्या, मी हा असंच जगतो. निदान व्यसनाधीन तर होणार नाही, निदान चिडचिडे तर होणार नाही, घरात तर प्रसन्न राहणार. आणि तुम्ही घरात प्रसन्न तर आजूबाजूला लोकांना पण कळून येते की तुम्ही प्रसन्न आहात म्हणून. मग लोक काय म्हणते याचा विचार करून तणावग्रस्त राहण्यापेक्षा लोकाला काय म्हणायचं म्हणू द्या म्हणून आपण आपल्या हिशोबाने जगलेलं कधीही बेटर. एक गाण्याचे 2 ओळी आहेत. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. तसं काहीतरी म्हणणारच, त्यांचं कामच असतं म्हणायचं. तुम्ही चांगलं वागलं तरी म्हणणार, वाईट वागलं तरी म्हणणार. तुम्ही कसंही वागा, लोक हे नाव ठेवणारच. म्हणून लोक काय म्हणते ह्याचा विचार करून आपण स्वतःवर दुष्परिणाम करून घेण्यापेक्षा लोकाला काय म्हणायचंय म्हणू दे असं विचार करून आपण आपल्या मर्जीनं आपल्या मनासारखं जगलेलं कधीही छान, ते बेटर ऑप्शन आहे. कारण डिप्रेस होऊन लिमिट पार झाल्यावर आपण कोणत्या तरी व्यसनाच्या आहारी जाऊन मग स्वतः शरीरावर परिणाम, स्वतःच्या मनावर परिणाम, आपल्या घरच्यांवर परिणाम, इतरांवर परिणाम, नातेवाईकावर परिणाम, एवढं सगळं करण्यापेक्षा लोकांचा विचार सोडून आपल्या मर्जीनं आपण जगलेलं कधीही छान. तर होणार नाही, आपल्या फॅमिलीकडे दुर्लक्ष तर होणार नाही, लेकरा बाळाकडे दुर्लक्ष तर होणार नाही. ऑब्व्हियसली आपले रिलेशन तर, नातेवाईकांमध्ये रिलेशन तर सांभाळणार ना आपण, एवढं तर करू शकणार. फक्त लोकांचा विचार करून स्वतःचा दुष्परिणाम करून घेण्यापेक्षा लोकांचा विचार सोडून आपण आपले फॅमिली, आपले नातेवाईक यांच्याशी चांगलं राहिलेलं कधीही बेटर. तणाव ह्याच्यामुळे वाढत असतो. कशामुळं की स्वच्छंद आपण एवढं वर्ष झालं आपण जन्म घेऊन पण अजून पण स्वच्छंदतेने आपण जगत नाही, जगू शकलो नाही, ह्याच खंत मनाला ना खात असते. म्हणून ताणतणाव वाढतो, आज सगळं खाली खाली वाटतं, मन एकदम जड वाटतं. मग आपण कारण शोधायला लागतो की ह्याच्यामुळे तसं झालं असेल, त्याच्यामुळे तसं झालं असेल. कोणामुळं काही होत नसतो, जे होत असतो ते आपल्यामुळेच होत असतो. तुम्ही आता ज्या स्टेजला आहात त्याचं कारण फक्त तुम्ही, म्हणजे फक्त तुम्हीच आहात. तुमचे नातेवाईक नाहीत, तुमचे शेजारी पाजारी नाहीत, तुमचे घरचे रिलेटिव्ह नाहीत, तुमचे आई वडील नाहीत, तुमचे भाऊ बहीण नाहीत, कोणी नाही. तुम्ही आता जिथं आहात, सक्सेस राहू द्या किंवा फेल्युअर राहू द्या, तणावग्रस्त राहू द्या किंवा तणावमुक्त राहू द्या, आनंदाने राहा किंवा दुःखाने राहा, तुम्ही कसेही आहात, जसं आहात तसं, त्याला कारण फक्त आणि फक्त तुम्ही आहात. हे लक्षात घ्या. कारण तुम्ही जसं आहात त्याला जर कारण तुम्ही असत असाल तर तुम्ही तुमचं रूपांतरण करू शकता. तुम्ही जर असं वाटत असेल की ह्याच्यामुळे मी तसं आहे, त्याच्यामुळे मी तसं आहे, ह्यांनी असं म्हणतात म्हणून मला असं वागावं लागतं, असं जर तुम्ही समजत असाल तर 100% ते चुकीचं आहे. कारण आपण दुसऱ्यामुळे सुधरत नाही किंवा दुसऱ्यामुळे बिघडत नाही. आपण बिघडतो, सुधारतो, स्ट्रेस येतो, आपल्याला तणावमुक्त होतो, तणावग्रस्त होत असतो, शांत होतो, प्रसन्न होतो, चिडचिड होतो किंवा रागाराग होतो. हे सर्व गोष्टी दुसऱ्यामुळे नसून आपल्याच स्वभावामुळे होत असतो.
ह्याला फक्त आणि फक्त आपणच कारण असतो. आणि हे आपलं सौभाग्य आहे की आपण स्वतः याला कारण आहे. कारण स्वतः याला कारण आहे तर आपण स्वतः बदलू पण शकतो. जर दुसरे कारण असतील मग तर अगोदर आपल्याला दुसऱ्याला बदलावं लागलं असतं, मग त्याच्यानंतर मग आपण बदललो असतो. तर तसं काही नाही, आपणच कारण आहोत. त्यामुळं तुम्ही इझिली स्वतःला बदलू शकता. तणावग्रस्त आहात तर तणावमुक्त होऊ शकता. राग चिडचिड आहे तर प्रसन्न शांत होऊ शकता. द्वेष आहे, मत्सर आहे, प्रेममय होऊ शकता. कारण तुम्ही आहे, त्यामुळे तो कारण तुम्ही काढून टाकू शकता कधीही. स्वच्छतेने तुम्ही जगायला मुक्त आहात. प्रत्येक व्यक्तीला एवढं स्वातंत्र्य आहे की तो तणावग्रस्त पाहिजे तर तणावग्रस्त राहू शकतो आणि तणावमुक्त पाहिजे तर तणावमुक्त राहू शकतो. दुःखी राहू शकतो, सुखी राहू शकतो, प्रसन्न राहू शकतो, आनंदी राहू शकतो. पण राग का नाही? तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक जणाला सुखी स्वतंत्र आहे, प्रसन्नचित्त राहायची स्वातंत्र्य सुद्धा आहे, मग राहत का बरं नाही? राहत का बरं नाही? त्याला दुःखाची एवढी सवय झाली आहे, ताणतणावामध्ये राहायची एवढी सवय झालेली आहे. कधी जरा तणावमुक्त राहिलं तर परत त्याला भीती वाटायला लागते की परत मी तणावग्रस्त झालं तर कसं. मग तो त्याच्यामध्येच आयुष्यभर त्याच्यामध्ये राहायचा प्रयत्न करतो, त्याचं बाहेर यायचा प्रयत्न करत नाही. तुम्ही पहा, तुम्ही दुःखी आहात, आणखी काय तर दुःख आलं तर तुम्ही ते पचवू शकता. काय माझ्या वाटेल दुःखच आहे, चला जाऊ दे, सोडतं काय लागलं आपल्या आयुष्याला तर करूया असं आपण समजतो. पण एखादी सुखद घटना घडली, आनंददायक घटना घडली तर आपण पचवत नाही. मग आपल्याला असं वाटतं हे काय आनंद, काय हे सुख, काय 2 मिनिटाचं, 2 दिवस झाले की संपलं, परत आपलं नेहमीच असतं. समजा आपण कुठेतरी फिरायला गेलो, चांगलं प्रसन्न चित्त, चांगलं छान वातावरण आहे, मस्त मनाला एकदम प्रसन्न वाटतं, छान वाटतं. आपण त्या प्रसन्न छान वातावरणाचा आनंद घेण्यापेक्षा काय म्हणतो, आता काय 2 दिवस राहिले, घरी गेले की परत आपलं तेच. आपण घरी तर आलो नाही अजून, आपण फिरायला गेलो हिल स्टेशनला, पण तिथं पण आपल्या मनात तेच विचार, चला पटापटा करा, आता झाला आज एक दिवस, उद्या एक दिवस आहे, परवा आपल्याला जायचं आहे घरी. म्हणजे आपण तर असतोच, परत इतरांना पण आपण डिस्टर्ब करतो. कारण सुख, शांती, प्रसन्नता आपण पचवू शकत नाही. कारण कधीतरी एकदा येतो ना तो, मग आपल्याला वाटतं ते कधीतरी एकदा येतो. आपण त्याला जर घट्ट पकडून बसलं, आपल्याला परत जर दुःख आलं, तणाव आलं तर काय करायचं? कारण सुख तर नेहमी येत नाही, दुःख काय नेहमीच असतं. म्हणून आपण तणावग्रस्त, दुःखी अवस्थेत जगायचं ना सवय झालेली आपल्याला. ते एवढी सवय झाली ना, आपण त्याच्याशिवाय जगू शकत नाही असं आपल्याला वाटतं. आपल्याला जर म्हणलं की काय बिनधास्त जगा, बरेच लोक म्हणतात, मी पण म्हणतो जसं म्हणाले तसं जगा. आपण ऐकतो खरंच आपलं वाटतं की खरंच आपण मस्त आता मजेत जाऊया, बिनधास्त. काय लोकांचं काय ऐकत बसायचं, मस्त मजेत जाऊ, ऐकतो करतो. परत घरी आलं की तेच रुटीन आपल्याला आवडतो, सवय आहे ना, वर्षानुवर्षाची सवय आहे, तोच रुटीन आपल्याला आवडतो. ते रुटीन सोडून दुसऱ्या रुटीनला आपण जात नाही. इव्हन आपलं प्रोफेशन सुद्धा तुम्ही जे करत आहात ते प्रोफेशन सोडून दुसरा काहीतरी करायचं तर पण नको वाटतं आपलं. तेच आपलं बिझनेस, तेच बस आपलं, तेच सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं, एवढंच. इव्हन काही लोक कुठेतरी नोकरीला असतात कामाला, ते वर्षानुवर्ष, एवढं वर्ष झालेलं असतं ना, 10-15 वर्ष तिथं. मग तुम्ही त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन दुसरीकडे दाखवून त्यांना तुम्ही कामाला लावा, त्याचं मन तिथं रमणार नाही, तो पण तिकडंच जाणार. कारण सवय, तिथं गेल्यावर तिथला जो वातावरण आहे, तिथले जे अजून एम्प्लॉय आहेत, तिथला जो मालक आहे, बॉस आहे, त्याचं जो बोलणं, त्याच्यामध्ये तो रमून गेलेला असतो, ते संसार तिथं जोडलेलं असतात, त्यामुळे तो तिथंच कामाला जाणार. सवय. तसंच आपलं पण ना तणावग्रस्त राहायची सवय झालेली आहे, म्हणून आपण तणावमुक्त होऊ शकत नाही.
तणावमुक्त व्हायचं असेल तर तुम्ही या क्षणी होऊ शकता. तुम्हाला पण आढळलेलं नाही, पण वरवर कितीही बोललं तर आतनं मात्र आपल्याला असतं की आपण जे आहे जसं आहे तसं छानच आहे. म्हणून प्रश्न हा नाही की तणाव का बरं असतो, तणावमुक्त कसं व्हायचं. हे प्रश्न असा असायला पाहिजे की तणावमुक्तच मला राहायचं आहे तर काय करावं लागेल, सॉरी तणावग्रस्तच राहायचं आहे तर काय करावं लागेल, हा प्रश्न झाला पाहिजे. कारण तुम्ही तणावमुक्त होऊच शकत नाही जोपर्यंत तुमची इच्छा नाही. आणि तुमची इच्छा कधीच होणार नाही तणावमुक्त व्हायचं, सवयचा भाग आहे. कारण तुम्ही तणावमुक्त झाला तर तुम्हाला ते पण सवय करून घ्यावं लागेल ना. किंवा आपण रिलॅक्स असा असतो, रिलॅक्स, कोणाचं टेन्शन नाही, काय नाही, झंझट नाही, एकदम फर्स्ट क्लास असा असतो. मग त्याची पण सवय तुम्हाला व्हावी, त्याची सवय होत नाही तुम्हाला लवकर. माणसाचं मन असं आहे की चांगल्या गोष्टीची सवय लवकर होत नाही, पण वाईट गोष्टीची सवय लई लवकर होतो. वाईट गोष्टीची सवय लई लवकर होतो, पण तुमची जी मनात जी वाईट गोष्ट आहे तणावग्रस्त व्हायचं, त्याचं सवय तर तुम्हाला वर्षानुवर्षापासून लागलेलं आहे. मग ते लवकर जात नाही. म्हणून तुम्ही तणावमुक्त आनंदी राहू शकत नाही. असं नाही की तुम्हाला राहायची इच्छा नाही, वरवर इच्छा आहे. जेव्हा तुम्हाला तणावमुक्त प्रसन्न व्हायची इच्छा तुमच्या मनापासून येईल तेव्हा तुम्हाला कोणी अडवणार नाही. तुम्ही पाहिजे तेव्हा काय नेहमीच तुम्ही तेव्हा प्रसन्न राहणार, आनंदी राहणार, तणावमुक्त राहणार. चला, हा सेशन इथं संपूया. आता ॲक्टिव्ह माइंड थेरपीला सुरुवात करूया. सर्वांना करायचं आहे.